लॉर्ड हालेलुया। पिता पुत्र पवित्र आत्मा की, प्रभू येशू मसीह की तुमचं स्वागत आहे परमेश्वराच्या पवित्र मंदिरामध्ये। हालेलुया। आलाच आहात तर पूर्णपणे या। असं कोण आहे का तुमच्यातलं बाबा घरातून निघताना घरी कान राहिले? प्रेज द लॉर्ड। सगळ्यांनी कान घेऊन आलात तुम्ही? प्रेज द लॉर्ड। कारण देवाचं वचन म्हणतं ज्याला कान आहेत तो। प्रेज द लॉर्ड। तुम्ही इथं आलेला आहात ह्याचा अर्थ तुम्हाला ऐकायला येतंय। कोण बहिरं आपल्यातलं आहे का? कोण बहिरं आपल्यामध्ये? हालेलुया। जर कोण असेल तर परमेश्वर आपल्याला आज ऐकणारे कान देईल। आज तुम्हाला सत्य कळलं आणि तुम्ही बंधनातून मुक्त व्हाल। हालेलुया। आजचा विषय काय आहे? मी ख्रिस्तामध्ये जिवंत आहे। समजते मंडळी? हात वरती करा सगळेजण आणि म्हणा, मी ख्रिस्तामध्ये जिवंत आहे। मी ख्रिस्तामध्ये जिवंत आहे। माझ्यावर मृत्यू नसणार, माझ्यावर आजार नसणार, कारण मला माहित आहे माझ्यासाठी रक्त सांडण्यात आलेले, माझ्यासाठी पूर्ण झालेले। हालेलुया, हालेलुया। आपण काढू गलती 2 अध्याय 19 ते 21। पत्र 2:19 ते 21। मी नियमशास्त्राच्या द्वारे नियमशास्त्राला मेलो ह्यासाठी की मी देवाकरता जगावे। मी कोणाकरता जगावे? देवाकरता। म्हणा, मी येशू करता जगावे। पुढं, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे। कशावर खिळलेलो आहे? वधस्तंभावर खिळलेलो आहे। आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो। कोण जगतो माझ्या ठायी? ख्रिस्त माझ्या ठायी जगतो। माझ्या ठायी ख्रिस्त जगतो। पुढं, आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहेत ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे। कुणाच्या योगाने आहे? विश्वास। म्हणा, विश्वास। तुम्ही विश्वासाद्वारे जिवंत आहात। तुम्ही विश्वासाद्वारे इथं आलेले आहात। तुम्ही विश्वासाद्वारे देवाला ओळखत आहात। हालेलुया। सगळ्यात मोठा हालेलुया तुमच्या जीवनामध्ये विश्वास काम करत आहे। काय काम करत आहे? विश्वास। म्हणा, विश्वास। तुम्ही प्रभू येशूला तुमचा प्रभू का स्वीकारले? कारण तुमच्यामध्ये विश्वास आहे, तुमच्यामध्ये फेथ आहे। तुम्ही देवाला बघितलं नाही पण तुम्ही विश्वास करता माझा देव जिवंत आहे, माझा देव माझ्या संगत आहे। हालेलुया। आणि जर तो तुमच्या संगत आहे तर तुम्हाला भ्यायचं कुठल्याही गोष्टीचं कारण नाही। तुम्ही घाबरले नाही पाहिजे, कारण पौलुस म्हणतो, मला भित्रेपणाचा नव्हे तर मला सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे आणि मी ख्रिस्त ठायी जगतो। मी वधस्तंभावरती खिळलेलोय। हालेलुया। मी माझ्या शरीरातून आधीच मेलेलो आहे। हालेलुया। आता मी जगत आहे, आता मी फक्त येशूसाठी जगत आहे। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। खऱ्या विश्वासणाऱ्यांनी मृत्यूला कधीच घाबरू नये, कारण मृत्यू माझ्यासाठी नाही, मृत्यू अविश्वासणाऱ्यांसाठी, मृत्यू शैतानासाठी आहे। हालेलुया। मृत्यू वाईट काम करणाऱ्यांसाठी आहे। प्रेज द लॉर्ड। मृत्यू निंदा करणाऱ्यांसाठी आहे, मृत्यू लबाड बोलणाऱ्यांसाठी आहे, मृत्यू दारू पिणाऱ्यांसाठी आहे। हालेलुया। समजते तुम्हाला? मृत्यू गुटखा खाणाऱ्यांसाठी आहे, मृत्यू मिश्री लावणाऱ्या लोकांसाठी आहे। हालेलुया। समजते तुम्हाला? जर तुम्ही हे सगळं करत नाही तर तुम्ही ख्रिस्तामध्ये जगणार आहे। तुम्हाला ख्रिस्तामध्ये नवीन जीवन मिळालेले, तुम्ही येशूच्या नावाने तुम्ही नवीन जीवन मिळवलेले लोक आहेत। हालेलुया। जगावर मला माहित नाही कुठला प्रकाश प्रगट होतो, पण तुमच्यावरती ख्रिस्ताचा प्रकाश प्रगट झालेला आहे। हालेलुया। तुमचं मरण
मरण नाही, तुमचं मरणही तुमच्यासाठी जीवन बनल. हालेलुया. हालेलुया. मी जरी मेलो तरी माझ्यासाठी ख्रिस्तामध्ये मला नवं जीवन आहे. येस. मी नाही घाबरत मृत्यूला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी चांगलं काम करतो म्हणून मी घाबरत नाही. मी जर वाईट कामं केले असते तर मी घाबरलो असतो. समजते तुम्हाला मंडळी? हालेलुया. आजचा विषय काय आहे? मी ख्रिस्तामध्ये नवं जीवन पावलेलो आहे. मी ख्रिस्तामध्ये मी जिवंत आहे. हालेलुया. माझ्यावरती मृत्यू नाहीये. हालेलुया. परमेश्वराने नितीन भाऊला वाचवलं, परमेश्वराने मला वाचवलं, परमेश्वराने तुमच्या इथं बसलेल्या प्रत्येकाला वाचवलं. तर आपल्यामध्ये मरणार कोण? हालेलुया. आपण आधीच मेलेलो आहे. ज्या दिवशी आपल्या कानावर कोणतरी सुवार्ता घेऊन आलतं, ज्या दिवशी येशूचा आवाज, येशूचा सुवार्ता तुमच्या कानावर आली, त्याच दिवशी तुम्ही जगासाठी मेले. आता तुम्ही ख्रिस्तामध्ये नवीन उत्पत्ती आहात. तुम्ही ख्रिस्तामध्ये नवीन उत्पत्ती आहात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमचा विश्वास कच्चा नसावा, तुमचा विश्वास छोटा नसावा, तुमचा विश्वास मोठा असावा. छोट्याशा पावसाला भिवून घरात बसणारा तुमचा विश्वास नसावा. माझा विश्वास तो आहे, कितीही मोठा पूर येऊ द्या, मला येशूपर्यंत जाण्यासाठी कोण थांबवणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझ्यामध्ये आलेल्या आजारांना मरायला लागेल, ते आजार मला येशूपर्यंत जाण्यासाठी थांबवणार नाही. माझा विश्वास पक्का आहे. कच्चा विश्वास धरून चालू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कच्चा विश्वास धरून चालू तुमच्यासाठी ते खूप हानिकारक आहे. कच्चा विश्वास तुमच्यासाठी खूप हानिकारक आहे. तुम्ही एकटे नाही जाते, तुमच्या हजारो पिढ्यांना तुम्ही संगत घेऊन चालते. हालेलुया. हालेलुया. हाय तुमचा विश्वास? येस. माझ्याद्वारे येणारे हजारो पिढ्या माझ्या देवाला धन्यवाद देतील. आमेन. माझ्याद्वारे हजारो पिढ्या देवाला ओळखतील. हालेलुया. माझं नाव जीवनाच्या पुस्तकात येणार. माझा देव मला नावाने ओळखतो. माझा परमेश्वर मला हाताला धरून चालवतो. हालेलुया. हाय तुमचा विश्वास? आज माझा आवाज थोडा जास्तच आहे का? असू द्या. कोणाच्या तरी शरीरातला शैतान घाबरत. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी उपवासच आहे ह्या महिन्याच्या, म्हणून आवाज माझा वाढलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाजूच्याला म्हणा, प्रभू येशूवर विश्वास करा, प्रभू येशूवर विश्वास करा, कारण की तो चांगला आहे. कारण की तो चांगला आहे. तो चांगला आहे. तो चांगला आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला एक खरं सांगू, प्रेज द लॉर्ड, येणारे जे दिवस आहेत, मला वाटतं मी ऑनलाईन हे बोललो मी पहाटेच्या प्रेयर मध्ये, येणाऱ्या दिवसांमध्ये विश्वासणाऱ्यांच्या विरोधामध्ये जग नसणारे, विश्वासणाऱ्याच्या विरोधामध्ये उभे राहणारे. जे ह्या बायबलला ओळखतात, तुम्ही लिहून घ्या. आज मी तुम्हाला काय सांगते, प्रेज द लॉर्ड. जे ह्या बायबलला ओळखतात तेच आपल्या विरोधामध्ये उभे राहणार आहेत. तेच विश्वासणाऱ्यांमध्ये विरोध होणार आहे. हालेलुया. मी खरं सांगतो तुम्हाला, जर तुम्ही सत्याचा हात पकडलेला आहे तर लोकांचे खोटे आत्मे तुमच्यासाठी खवळून उठतील. पण माझा देव किती चांगला आहे, ऑलरेडी माझ्यासाठी घोषणा झालेली आहे. हालेलुया. जग तुझ्या विरोधात आहे पण देव तुझ्या सोबत आहे. तुला कोणाची भीती? हालेलुया. जर मी खरं तुम्हाला सांगू, खरं बोलण्यासाठी कधी घाबरू नका. तुम्हाला जर कधी न्याय करण्याचा जर तुम्हाला वेळ मिळाला, म्हणजे संधी मिळाली, कोणाची भांडणं मिटवण्याची संधी मिळाली, तर तुम्ही खऱ्याची बाजू घ्या. भले तुमच्या नातेवाईकांसमोर तुमच्या विरोधात तुमचे नातेवाईक उभे राहिले तरी चालेल, पण खोट्याला कधी पकडू नका. हालेलुया. असत्याला कधी धरू नका. जे सत्य आहे त्याची बाजू तुम्ही मांडा. जे सत्य आहे त्याचा हात धरून तुम्ही चाला. हालेलुया. देव म्हणतो, कुणाचा न्याय करताना कुणाला तोंड बघून न्याय करू नको. पैशावाल्यांची बाजू घेशील आणि गरिबांना तुच्छ लेखशील आणि गरिबांना तू दानावर लावशील, तर मी तुला सोडणार नाही. तू माझ्या संगत खेळतेस. कधीही जे सत्य आहे त्याच्या बाजूने बिंदास उभे राहा. मग तुमच्या घरातले का असाना, जर ते खोटे आहेत तर तुम्ही त्यांना दाखवून द्या तुम्ही खोटे आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
म्हणून मी नाही घाबरत मृत्यूला. हालेलुया. हालेलुया. म्हणून मी मृत्यूला घाबरत नाही. का तर मी सगळं चांगलं काम करतो, मी खरं काम करतो, मी माझ्या देवाला लोकांना दाखवतो. हालेलुया. मी माझ्या स्वतःला दाखवत नाही. हालेलुया. मी जर माझ्या स्वतःला दाखवलं असतं ना, प्रेज द लॉर्ड, मी खरं सांगतो आज आपल्या इथं खूप लोक असतील. हालेलुया. खूप ठिकाणी गच भरलेले पण तिथं आत्मा नाही. आणि जिथं कमी आहे तिथं आत्मा आहे, म्हणून तिथं कमी आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी तर आता काल आणि आज मी एक नवीन गोष्टी माझ्या कानावरती ऐकायला आल्या. काही काही चर्चेस असे आहेत की मंडळीला परमेश्वरच माहित नाही. प्रेज द लॉर्ड. काही काही चर्चमध्ये व्यभिचार चालू आहेत. हालेलुया. जर शिकवणारा परिपूर्ण असेल ना तर त्याच्यातले गुण मंडळीमध्ये उतरणार. जर शिकवणारच जर पाप करत आहे तर मंडळीमध्ये काहीच धमक नसणार, काहीच चमक नसणार, मंडळी वाया गेलेली मंडळी असणार. म्हणून परमेश्वर काय म्हणतो, जुन्या करारामध्ये माझ्या लोकांना ज्ञान नव्हतं, त्या कारणामुळे त्यांचा नाश झाला, पण नवा करार येशूचं ज्ञान प्रत्येकामध्ये मी दाखवल. जे जे जवळ येशूला ओळखतात, हालेलुया, ते कधीच पडणार नाही, ते कधी पाप करणार नाहीत, ते कधी मरणार नाहीत. हालेलुया. कारण त्याला माहित आहे येशूला ओळखणाऱ्या व्यक्तीला माझ्यासमोर कोण नाही, पण येशू मला बघते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. लोकांना वाटतं अरे इथं खूप गर्दी आहे, जबरदस्त असेल हे, इथं खूप लोक आहेत, जबरदस्त असेल इथं शिक्षण. पण तिथं लोक काय, तुम्हाला सांगू, आज लोकांना आहे ना फसवण्यात येते. तुम्हाला गाडी मिळेल, तुम्हाला घर मिळेल, तुम्हाला लॉटरी लागेल, तुम्हाला हे होईल, तुम्हाला ते होईल. इथून मी तुम्हाला खरं सांगतो, तुम्हाला इथून काहीच मिळणार नाही, पण इथून तुम्हाला खरा देव मिळेल. हालेलुया. माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीच नाही. हालेलुया. पण माझ्याकडे एक आहे ते प्रभू येशू, मी तो तुम्हाला देऊ शकतो, मी तो तुम्हाला देऊ शकतो. येशू बरोबर तुमची ओळख मी करू शकतो. हालेलुया. माझ्याकडनं कुणीच कुठल्या अपेक्षा ठेवू नका. प्रेज द लॉर्ड. मी काय सांगतोय, अपेक्षा ठेवायचीच आहे तर प्रभू येशूकडनं ठेवा. अपेक्षा ठेवायचीच आहे तर येशूला तुम्ही सांगा, येशूला तुम्ही बोला, हे माझ्या देवा, मला तो प्रॉब्लेम आहे ते पूर्ण कर, माझ्या घरामध्ये ती घटी आहे ती पूर्ण कर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खोटा प्रचार करू नये. आज लोक खोटा प्रचार करून लोकांना मिळवत आहेत. प्रेज द लॉर्ड. जे आहे खरं ते सांगून मोकळं व्हा. तुमच्यावरती न्याय नाही येणार आहे, तुमच्यावरती न्याय नसणार आहे. पण जो खोटा प्रचार करतो तो न्यायाचा दिवस पाहणार आहे. प्रेज द लॉर्ड. मी घाबरत नाही. हालेलुया. मी फक्त घाबरतो येशूला. मी इथे यायच्या आधी मी देवाचा माझा ताबा मी देवाला सोपवलेला असतो. माझ्यावर तुझं कंट्रोल असू दे, माझ्यावर तुझं वर्चस्व असू दे, माझ्या मुखातून निघालेला शब्द तुझा असू दे. हालेलुया. माझ्या हृदयातली कोणाबद्दल काय असेल घाण ती काढून टाक. मला अशुद्धतेतून शुद्धतेमध्ये घेऊन जा, मला अपवित्रतेतून पवित्रतेमध्ये घेऊन जा. हालेलुया. खरा विश्वासणाऱ्यांनी सोमवार ते शनिवार जग समजते तुम्हाला, आणि रविवार आला की फक्त प्रभू येशू, तर तुम्ही खोटे विश्वासणारे. आज मी जवळ ओळखते काही विश्वासणाऱ्यांना. हालेलुया. मी गाडी घेतल्यापासून आजपर्यंत माझ्या गाडीला कधी हार लावलेला नाही. मी गाडीला देव बनवलेलं नाही. हालेलुया. बनवायचंच आहे देव, तर माझ्या देवाला देव बनवा, येशूला देव बनवा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी नाही मानत त्या गोष्टी. हालेलुया. मी ती गाडी मला देवाने ती सोयीसाठी मला दिलेली आहे. मी त्याला का हारण फुलं चढवू? प्रेज द लॉर्ड. ती गाडी पण मग नाराज होईल माझ्यावर. अरे मी तुला फिरवण्यासाठी मी तुला मिळालोय आणि तुम्हाला पुंजतो. परस्पर देवाला पुंज. हालेलुया. परस्पर परमेश्वराला भेट दे. तुझं शरीर अर्पण असं त्याला कर. तो महान आहे, तो सर्वशक्तिमान आहे.
त्याच्याकडे सगळं पूर्ण आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आज मी सत्य बोलू शकतो तुम्हाला. येस. प्रेज द लॉर्ड. आणि मी सत्य बोलायला कधी घाबरत नाही. जर कोणी आज उपवासामध्ये आला असेल तर तुमचा उपवास परमेश्वरासाठी वेद्य असा बनल. तुमचा उपवास परमेश्वरासाठी अर्पण असा बनल. तुम्ही स्वतःला उपवास केलाय तर तुम्ही स्वतःला देवाला अर्पण असं झालेले आहेत. उपवास करताय तर तुम्ही तयार आहेत देवासोबत चालण्यासाठी. हालेलुया. स्वर्गामध्ये गेल्यानंतर ना तुम्हाला तिथं स्वयंपाक बनवायचा नाही. टोमॅटो कोथिंबीर शोधत जायचं नाही तुम्हाला. आज काय भाजी करू, आज कुठं मला काय भाजी मिळेल, हॅलो काय भाजी करू, तुम्हाला काय खायचंय, तिथं तसलं काही चालणार नाही. हालेलुया. परमेश्वराच्या हाताची पोळी तुम्हाला मिळणार आहे. परमेश्वराने बनवलेले त्याच्या हाताची पोळी तुम्हाला तो देणार आहे. त्याच्या हाताने तो तुम्हाला मन्ना देणार आहे. तुमच्यासाठी दुधामधाचे देश आहे. हालेलुया. तुमच्यासाठी सगळं पूर्ण झालेलं आहे. आता कुठलं दुकान शोधू बाबा, मला राशन भरायला जायचंय. देवाने ऑलरेडी तुझ्यासाठी सगळं बनवलेलं आहे. हालेलुया. सगळं तुझ्यासाठी देवाने तयार केलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझ्यासाठी तिथं पाऊस नसणार आहे. तुझ्यासाठी तिथं ऊन नसणार आहे. तुझ्यासाठी तिथं थंडी नसणार आहे. हालेलुया. तिथं फक्त तू आणि देव असणार आहे. ज्या व्यक्तीला स्तुती आराधना आणि प्रार्थना करण्याचा कंटाळा आहे तो स्वर्गामध्ये जाणार नाही. मी खरं सांगतो, स्वर्गामध्ये त्याला तेच काम मिळणार आहे. हालेलुया. ओ जीसस. हालेलुया. स्वागतम 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 सुस्वागतम स्वागतम 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 सुस्वागतम पिता पुत्र पवित्र आत्मा. पिता पुत्र पवित्र आत्मा. स्वागतम 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 सुस्वागतम स्वागतम 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 सुस्वागतम. मी बघतो ऑनलाईन मीटिंग असल्यानंतर ना आराधनेचा आवाज आला की लोक लगेच फोन कट करतात. वचनांच्या वेळेस बसणार. मी म्हणतो जी सुटका तुम्हाला वचनांच्या वेळेस मिळत नाही ना, तीच सुटका तुमच्या आराधनेमध्ये होणार आहे. काय ब्रदर बोर करतात, काय काय गरज आहे आराधना करायची ऑनलाईन, डायरेक्ट वचन बोलावा. मी वचन तुम्हाला सांगितलं, हालेलुया, पण तुमची खरी ओळख आराधना बरोबर झालीच नाही तर तिथं तुम्ही काय करणार जाऊन? हालेलुया. स्वर्गामध्ये तुम्ही कशाला जाणार आहेत? प्रेज द लॉर्ड. स्वर्गामध्ये तुम्ही देवाला धन्यवाद देण्यासाठी जाणार आहे. स्वर्गामध्ये तुम्ही त्याला प्रसन्न करण्यासाठी जाणार आहे. जे लुसिफरला जमलं नाही ते तुम्हाला ते काम देणार आहे. हालेलुया. जे त्याला जमलं नाही तर तुम्हाला ते काम देणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पहिल्या दिवशी कोणच नव्हतं मीटिंगला, फक्त 2 जण होते. मी म्हणलं प्रभू आता कसं लोकांना सत्य सांगू? प्रभू म्हणला जे येतील त्यांना खूप मोठा आशीर्वाद मिळेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कंटाळा करू नका. फक्त उपवासामध्ये पहाटेच्या प्रेयर मध्ये येऊ नका. उपवास नसला तरी, प्रार्थना नसली तरी, मीटिंग नसली तरी तुम्ही त्याला प्रति दिवसाला पहाटेच्या मॉर्निंग प्रेयरला तुम्ही त्याला धन्यवाद द्या. तुमचा सगळा दिवस देव आशीर्वादित घालवल. तुम्हाला काय घटी होणार नाही, तुम्हाला काय कमी पडणार नाही. तुम्ही जिथं जाल ते काम आशिषित होईल. ज्या कामात हात घालणार ते काम बरकतमध्ये बदलल. हालेलुया. तुम्ही ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या कंपनीला ब्लेस करा, त्या मालकाला ब्लेस करा. हालेलुया. ब्लेस करा तुम्ही ते सगळ्या नगराला तुमच्या. लोक मला म्हणतात पहाटेच्या प्रार्थनेमध्ये काय मागायचं? हालेलुया. पहाटेच्या प्रार्थनेमध्ये ते माग, तू हा दिवस दाखवलाय तर येणारा सर्व दिवस ब्लेस कर. ज्या ठिकाणी जाईल ते ठिकाण आशीर्वादित कर. ज्या गाड्यांनी मी प्रवास करणार त्या गाड्यांवर तुझा कंट्रोल असू दे. हालेलुया. माझ्यासाठी शैतानाने खड्डे पाडले असतील, आज ते खड्डे भरून काढ माझ्या देवा. रिक्वेस्ट करा परमेश्वराला. धन्यवाद देऊन तुमचं धन्यवादाचं हृदय तुम्ही घेऊन या.
हालेलुया. आज लोकांनी त्यांचं जे हृदय आहे त्याच्यामध्ये घाण भरून ठेवलेली आहे. छिन्न हृदय. कुठलं हृदय? छिन्न हृदय पूर्ण शरीराला आजारामध्ये टाकते. वाचले का वचन तुम्ही? प्रेज द लॉर्ड. पण चांगलं हृदय तुमच्या शरीराला आजारातून बाहेर घेऊन येतं. हालेलुया. तुम्ही आनंद करताय ना, तुम्ही प्रति दिवसाला देवाला धन्यवाद देताय ना, शरीरामध्ये जर तुमच्या कुठले आजार असतील तुम्हाला माहित नाही, त्यांना सुद्धा निघायला लागल, त्यांना सुद्धा जायला लागल, त्यांना गुडघे टेकवायला लागतील. हालेलुया. कारण माझ्या शरीरामध्ये आलेल्या आजारांना मारायला लागल, कारण माझ्या शरीरामध्ये येशूचं रक्त आहे. प्रेज द लॉर्ड. शैतानाने मला लहान होतो तेव्हाच मारायचा प्रयत्न केला, त्यावेळेस मला येशू माहित नव्हता, माझ्या परिवाराला येशू माहित नव्हता. आता मी त्याचं काम करत आहे. हालेलुया. तो मला त्याच्या तळ हातावरती घेऊन चालतो, माझ्यावरती मृत्यू नसणार. हालेलुया. मी येशू मध्ये जीवन पावलेलो आहे. प्रेज द लॉर्ड. बाजूच्याला म्हणा, तुम्ही नवं जीवन पावलेले लोक आहे, तुम्ही मृत्यूतून उठलेले लोक आहे. हालेलुया. आज परमेश्वराला तुमच्या कशाची गरज आहे? म्हणा, शरीराची. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यांनी नसेल ऐकलं त्यांना मी पुन्हा बोलतो, आज परमेश्वराला तुमच्या शरीराची गरज आहे. आज जर तुम्ही शरीराद्वारे येशूला स्वीकारताय तर तुमच्यासाठी स्वर्गातले द्वार उघडले जातील. हालेलुया. पण जर तुम्ही शरीरामध्ये आहात आणि तुम्ही येशूला स्वीकारतच नाही, आणि तुम्ही काही लोकांचं म्हणणं आहे की आम्ही सगळं करून घेतो आणि वय झाल्यानंतर आम्ही येशूकडे येतो, काय गॅरंटी तू जगशील? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्या दिवशी तुमच्या कानावरती सुवार्ता आली तोच दिवस तुमचा तारणाचा दिवस आहे. पुन्हा मला संधी नाही, पुन्हा कोण माझ्याकडे येत आहे मला माहित नाही. हालेलुया. पण येशू जर माझ्याकडे आलेला आहे तर आता मी त्याला सोडणार नाहीये, कारण मी ओळखलेला आहे त्याच्या बरोबर नवं जीवन आहे, त्याच्या बरोबर आशीर्वाद आहे, त्याच्या बरोबर अनुग्रह आहे, त्याच्या बरोबर अभिषेक आहे. तो परमेश्वर मी का सोडू? मी पूर्वी वाईट काम करायला घाबरत नव्हतो, आता मी चांगलं काम करायला का घाबरू? प्रेज द लॉर्ड. ज्याच्या हातामध्ये पूर्वी वाईट काम होते त्याचं काम मी ताकद लावून करत होतो. हालेलुया. आज मी त्याचा हात धरलेला आहे, त्याच्या हातामध्ये सगळं चांगलं आहे, तर मी का त्याचं काम नको करू? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजते तुम्हाला मंडळी? त्याचं काम करण्यासाठी कधी आळस कंटाळा करू नका. जर परमेश्वराने तुम्हाला सांगितले जा गुडघ्यावर आणि प्रार्थना करतो, तुला करायला लागल. स्वयंपाक करायच्या आधी तुमची प्रार्थना पाहिजे, धुणं भांडी करायच्या आधी तुमची प्रार्थना पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मी खरं सांगतो तुम्हाला, आज कधी काय होईल माहित नाही. समजते? माझा परमेश्वर आम्हाला सगळ्यांना सांभाळतो. विश्वासणाऱ्यांची खरी ओळख काय तुम्हाला सांगू? हा येशूचा आहे आणि येशू ह्याचा आहे. माझी ओळख आता माझ्या वडिलांसंग नसावी, माझी ओळख माझ्या नातेवाईकांसंग नसावी, माझी ओळख आमदार खासदार नगरसेवक ह्यांच्या संगत नसावी, माझी ओळख जिवंत परमेश्वराच्या नावाने असावी. मी त्याचा सेवक आहे. हालेलुया. मला लोक येशूच्या नावाने ओळखले पाहिजे. माझं नाव कुठं नाही आलं तरी चालेल. हालेलुया. पण माझ्यातून येशू लोकांना दिसला पाहिजे की तुमची आणि माझी खरी ओळख आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाजूच्याला म्हणा, तुम्ही मेलेले होते, आता तुम्ही उठलेले आहात. हालेलुया. म्हणा, लाजरस. कोण? हा, काय झाला होता लाजरस? हा हा म्हणा ना, मेला होता. लाजरस मेला होता. मरून किती दिवस झालं होतं त्याला? किती?
चौथ्या दिवशी उठला. पूर्ण 3 दिवस झालं आणि चौथ्या दिवशी प्रेज द लॉर्ड. लाजरस कोण होता येशूचा? लाजरस प्रभू येशू ख्रिस्ताचा जिगरी दोस्त होता. 12 शिष्यांमध्ये त्याचं नाव येत नाही. आणि जर येशूने त्याला कधी त्या काळामध्ये जर येशूने त्याला कधी म्हटलं असेल, हे लाजरस तू माझ्या संगत चल, हे काम परत तुला करायची गरज लागणार नाही. लाजरस म्हणला असेल तुझंच वांद आहे बाबा, कारण ते लहानपणापासूनचे दोस्त होते. तुझंच प्रॉब्लेम आहे, तूच माझ्या संग कष्ट करतो आणि मी हे सगळं माझा बिझनेस सोडून मी तुझ्या संग कसा येऊ. आणि लाजरस जो होता तो बिझनेसमॅन होता त्या काळामध्ये. हालेलुया. हालेलुया. समजते तुम्हाला? येस. त्याचा फर्निचरचा धंदा होता त्या काळामध्ये. ऐकते तुम्ही मंडळी? येस. हालेलुया. हालेलुया. कदाचित जी पत्रसची जागा होती ती जागा कदाचित लाजरसची असेल. आज जी जागा तुम्हाला दिलेली आणि त्या जागेला जर तुम्ही तुच्छ लेखत असाल तर तुमच्यासाठी दुसरा उभा आहे. तुमच्या जागेवरती बसण्यासाठी दुसरा उभा आहे. तुमच्या मधनं त्या धमक मला कळत नाही, समजत नाही की तुम्ही असे झोपल्यागत का बोलताय. हालेलुया. हालेलुया. भांडणं करताना घरामध्ये ओरडून भांडणं करता, चिडचिड करताना तुम्ही चिडचिड कशी करता? हालेलुया. हळूहळू करता का? भांडणं करताना हो मी नाही ओरडून करतो. 10 लोकांना पण माझा आवाज गेला पाहिजे, मी कोण आहे असली. पूर्वी तुम्ही नकली होते, आता तुम्ही असली बना. प्रेज द लॉर्ड. ह्याच्याद्वारे तुम्ही आता असली बना. तुमची खरी ओळख नकली होती पूर्वी, आता तुमची ओळख येशू संग असली. हालेलुया. हालेलुया. त्या परमेश्वराने तुम्हाला आणि मला निवडलं. माहित नाही ती संधी कुणाला होती आपल्या आधी, पण कुणाला तरी होती, त्यांनी ती गमवली. आज तुम्हाला आणि मला मिळाली. एकच टाळी वाजते, एकच टाळी. हालेलुया. आशीर्वाद मागताना हे प्रभू असा दे की माझा प्याला भरून मला पाहू दे. हालेलुया. धन्यवाद देताना एकदम छोटा धन्यवाद. तुमची प्रार्थना कशी पाहिजे तुम्हाला सांगू? भले कुणाला ऐकायला नाही गेली पाहिजे, पण देव माझा ऐकते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 हा, आपण काढू योहान 11 32 ते 44. आणि लाजरसला परमेश्वर येशू बोलला असेल की मी तुला काम देतो, चांगलं काम देतो, उत्तम काम देतो. हे काम कसलंय? नाशवंत काम आहे. समजते तुम्हाला? आपण जे काम करत आहे नितीन भाऊ, तू आणि मी जे काम करत आहे हे सार्वकालिकचं काम आहे का? जे जे कष्ट करत आहे. हालेलुया. त्या काळामध्ये लाजरस तेच कष्ट करत होता जे सार्वकालिक जीवन नव्हतं. आणि देव त्याला कुठलं जीवन देणार होता? लाजरसला सार्वकालिक जीवन देणार होता. इथून पुढे हालेलुया तू लोकांना धरणारा बनशील, लोकांना जिंकणारा बनशील, लोकांना मिळवणारा बनशील. लाजरस चल माझ्या बरोबर. पण लाजरस काय म्हणतोय? प्रभू येशू माझ्यावर खूप जबाबदारी मोठी आहे. काय जबाबदारी आहे तुझ्यावर? माझ्या 2 बहिणींचे मला लग्न करायचे थाटामाटामध्ये. आज लोक तिथंच अडकलेले आहेत, आज लोक तिथंच गोंधळलेले आहेत. ईश्वर त्यांचा विश्वासच नाही की सगळं ईशू बघून देऊ शकतो. हालेलुया. तुझं सगळं पेत्र 1:7 मध्ये काय म्हणतो पेत्र? हालेलुया. तुम्ही सगळं तुमचं ओझ त्याच्या हातामध्ये सोपवा. त्याला तुमची काळजी आहे, त्याला तुमची काळजी आहे. हालेलुया. पण लोक काय म्हणतात? काय गरज आहे येशू माझी काळजी तू नको करू, मी ताकदवर आहे माझी काळजी करायला. आणि मग नंतर ते ताकदवर लोक रडतात. हालेलुया. माझ्या पोराचं लग्न आलो, 1 पण रुपया नाही. आता कधी प्रार्थनाच केली नव्हतीस तू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझी साक्ष सांगू तुम्हाला मंडळी. हालेलुया. गेल्या महिन्यातली माझी साक्ष आहे. माझ्या अकाउंट मध्ये बोलू शकतो मी, माझ्या घरच्यांना पण माहिती आहे. माझ्या अकाउंट मध्ये फक्त 100 रुपये होते. किती होते? बाजूच्याला म्हणा 100 रुपये.
हालेलुया. शेवटचं पेमेंट मला असं वाटतं की शेवटचं पेमेंट मी शिवानीला काहीतरी ऑनलाईन मागवलं होतं ते केलं होतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर माझ्या अकाउंटमध्ये पैसेच नाही. तुम्हाला खरं सांगू, अख्खा महिना मला देवानी सांभाळलं, काहीच कमी पडू दिलं नाही. प्रेज द लॉर्ड. कारण असा खर्च आला ना माझ्याकडं की मलाच कळलं नाही पैसे आले कसे आणि गेले कसे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला सांगू, तुमचा स्रोत पैसा नाहीये, तुमचा स्रोत परमेश्वर आहे. माझं लक्ष पैशांवर नव्हतं, माझं लक्ष देवावर होतं. मी जर पैशांवर लक्ष लावलं असतं तर मी खरं सांगतो तुम्हाला, आमच्या घरामध्ये आज वाद असता, भांडणं असते, पण काहीच झालं नाही. शैतानाचे सगळे हत्यार आमच्यासाठी पडले. मला असं वाटतंय जे आम्ही ह्या 6 महिन्यामध्ये घरामध्ये म्हणजे आजपर्यंत जे खाल्लं नव्हतं ना, पैसे अकाउंट मध्ये नसताना त्याच्यापेक्षाही भारी पक्वान आम्ही घरामध्ये बनवून काढले. माझा देव परमेश्वर माझ्यासाठी ताट वाढतो, त्याच्याकडे काही कमी नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच्याकडे काहीच माझ्यासाठी कमी नाहीये. प्रेज द लॉर्ड. माझं लक्ष माझ्या देवाकडे पाहिजे. काही लोक आहेत, एवढीच पगार आली, तेवढीच पगार आली, ह्या पगारात आता काय होईल. तू ती पगार खर्चायच्या आधीच त्याला काय केलंय, तू काय केलंय नाही, त्याला पोचलंय तुम्ही. एवढाच आलाय, तेवढाच आलाय, छोटाच आलाय, आलाय छोटा. ही 100 रुपयाची नोट माझ्यासाठी 1000 रुपयाची बनल. हे 10,000 माझ्यासाठी 20,000 बनल. हे 20,000 माझ्यासाठी 40,000 बनल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अजूनही त्या अकाउंट मध्ये 100 रुपये तसेच आहेत, पण घटी नाहीये, कमी नाहीये. हालेलुया. ऐकायला येतं तुम्हाला मंडळी? तुम्हाला ऐकायला येते? हालेलुया. तुम्हाला कोणाला ऐकायला येते? तुमच्या घरामध्ये घटी नसणार आहे, तुमच्या घरामध्ये कमी नसणार आहे, तुमच्या घरामध्ये कुठल्याच गोष्टीची कमी नाही. हालेलुया. जिथं येशू आहे तिथं सगळं पूर्ण आहे. जिथं येशू आहे तिथं सगळं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. घाबरू नका. माझा स्रोत पैसे नाहीये, माझा स्रोत काम नाहीये, माझं मी जिथं काम करतो ते नाहीये. माझा स्रोत स्वर्गातला परमेश्वर आहे. तो सगळं पाहून देईल, तो सगळं बघून घेईल. आणि तुम्हाला सांगतो, एवढं सगळं होऊन आमचे काही हप्ते प्रेज द लॉर्ड, ते पण परमेश्वरांनी सगळं बघून दिलं. एकही चेक बाउन्स झाला नाही. महान परमेश्वर आहे. किरण मला म्हटले, आता काय करायचं? म्हणलं सगळं देव बघून घेईल, तुला आणि मला काहीच करायची गरज नाही. मी टेन्शन त्यावेळेस घ्यायचो जेव्हा मी येशूला ओळखत नव्हतो. आता मी टेन्शन का घेऊ जर मी परमेश्वराला ओळखते? हालेलुया. मी परमेश्वराला ओळखते तर मी टेन्शन का घेऊ? माझा परमेश्वर जर माझा स्रोत आहे, तोच परमेश्वर तुमचा पण स्रोत बनल. पण सगळ्यात आधी आपण काय पाहिलं? जर तुम्ही जिवंत आहात तर तुम्ही विश्वासाद्वारे जिवंत आहात. तुमचा विश्वासाने तुम्हाला आजपर्यंत जिवंत ठेवलेले. हालेलुया. माझ्या विश्वासाने, हालेलुया, जुलैचा अख्खा महिना, जूनचा अख्खा महिना देवाने मला ब्लेस केलेले. हालेलुया. माझ्याकडे काय नव्हतं, पण देव मला म्हणतो तुझ्यासाठी माझा हात पूर्ण झालेला आहे, तुझ्यासाठी स्वर्गात हात उतरते. हालेलुया. तू घाबरू नको, तुझी प्रत्येक घटने भरून काढणार आहे. सगळी घटी भरून काढली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बिर्याणी म्हणलं बिर्याणी मिळायची, दालचा म्हणलं दालचा मिळायचा. हालेलुया. एक दिवशी पिझ्झा खाऊ वाटला तर शिवानीने पिझ्झा आणून दिला. प्रेज द लॉर्ड. खरं सिरियसली, अहो ह्या गोष्टी सहज नाहीये. मी घरी कामावरनं घरी जाताना मी सहज म्हटलं प्रभू, आणि तिथं पिझ्झाचं दुकान होतं, मला पिझ्झा खाऊ वाटलाय. प्रभू म्हणला तुझ्यासाठी घरी तयार आहे. शिवानी ताटामध्ये घेऊन आली होती. बरोबर 10 वाजले होते काहीतरी, 10 का 10:30 माहित नाही.
आणि शिवानीने काय केलं, ताटामध्ये ते झाकून आणलं. मला वाटलं काहीतरी बिर्याणी वगैरे आणली असेल तिने उघडलं पिझ्झा. मी देवाला धन्यवाद दिले. आपला परमेश्वर कोण आहे तुम्हाला सांगू, तुमची सगळ्या गरजा ते बघून पूर्ण करणार आहे. तुम्हाला मागितलंय जर चल घे, तुम्हाला मागितलंय चल तुझ्यासाठी हे पूर्ण. प्रेज द लॉर्ड. पेट्रोल सीएनजीचं जे आहे ना, ते कुणालाच पैसे थांबवत नाही. पण त्या दिवशी माझं ऑनलाईन चालच ना आणि माझे कॅश जी होती ती विसरलो कॅश. मी कुठं विसरलो, ऑफिसमध्ये विसरलो. सीएनजी भरलंय, सगळं झालंय. म्हणजे सीएनजी वाला काय म्हटलं, मला तो कधी ओळखलं नाही, मी त्याला कधी ओळखत नाही. तो म्हणला काय झालं, म्हणलं ऑनलाईन चालत नाही आणि मी कॅश आणली नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्ही कुठे 100 रुपयाचं पेट्रोल टाकून बघा, ते तुम्हाला सोडतील का? ते म्हणतील गाडी लावून तुम्ही जा आणि पैसे घेऊन या. पण तो सीएनजी वाला, ते पेट्रोल पंप वाला मला काय म्हणतो माहिती तुम्हाला, नॉट टेन्शन. का म्हणला तो, टेन्शन घेऊ नका. म्हणून मी म्हणतो गाडीवरती मुलांचं, घरच्यांचं नाव टाकण्याच्या ऐवजी येशूचं नाव टाका. हे नाव बघून म्हटला, येशूचे लोक कधी फसवत नाही. येशूचे लोक कधी फसवत नाही. प्रेज द लॉर्ड. तो माझा परमेश्वर काम करतो. मग दुसऱ्या दिवशी मला वाटतं, दुसरा दिवस आल्यानंतर ना मग मी त्याला ते पैसे नेऊन दिले. तो म्हणलं आम्हाला माहिती आहे प्रभू येशूने कुणाला फसवलं नाही, त्याचे लोक पण कुणाला फसवणार नाही. तुम्ही बिंदास जा. तो महान परमेश्वर आहे. मी सहज कुठल्या गोष्टी तुम्हाला सांगत नाही, काहीतरी तुम्हाला त्याच्यातनं मिळणार आहे ते मी तुम्हाला सांगतो. आज मी मिळवते, उद्याच्याला तुम्ही मिळवणार. आज माझी साक्ष, उद्या तुमची साक्ष असणार. कदाचित गेल्या महिन्यामध्ये मला माहित नाही, काहीतरी म्हणजे इतक्या अडचणी आल्या, पण एकाही अडचणीला मी बघितलं नाही. अडचणी माझ्या नाहीतच, अडचणी माझ्या, मी विश्वासाद्वारे जगत आहे, तर त्याच विश्वासाद्वारे स्वर्ग माझ्यासाठी उघडलेला आहे. त्याच विश्वासाद्वारे माझ्यासाठी आकाश कपट फाडलेले आहेत. त्याच विश्वासाद्वारे माझा देव माझ्याकडे बघत आहे. कारण लिहिलेलं आहे, इस्रायलचा देव कधी झोपत नाही आणि डुलकीही घेत नाही. हालेलुया. मी बोलणार आणि देव माझा मला देणार. अशक्य गोष्टी परमेश्वर आमचं शक्य करतो. त्याच्या म्हणजे जो शिवानीने पिझ्झा दिला होता, जो एक दिवशी आम्ही मॉलमध्ये खाल्ला होता, मी म्हणलं किरणला तो पिझ्झा काहीच नव्हता, जो 800 ला खाल्ला होता. पण जो शिवानीने पिझ्झा दिलेला आहे ना, ह्या पिझ्झासाठी 2000 सुद्धा कमी पडतील. प्रेज द लॉर्ड. बिनकामाचे आम्ही 800 रुपये मोजले होते. प्रेज द लॉर्ड. त्याच्यामध्ये काहीच नव्हतं, फक्त एक कांदा होता आणि तो जळलेला होता. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर महान आहे. म्हणू शकता तुम्ही कोण? हालेलुया. म्हणा परमेश्वर महान आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लाजरस ह्याला संधी होती, येशू संघ जायची, येशू संघ प्रचार करायची, येशू जे करणारे ते पाहण्याची. हालेलुया. पण लाजरसने काय केलं, त्याच्या बिझनेस कडे बघून त्यांनी थांबवलं येशूकडे जाणं. आजही लोक तेच करत आहेत. आजही लोक काय करते तुम्हाला सांगू, मला काम आहे, बाहेर खूप थंडी पडलेली आहे, बाहेर खूप बेकार पाऊस चालू आहे, पूर्ण ट्रॅफिक जाम झालेली आहे, आता मी नाही बाबा कुठं जाणार. समजते तुम्हाला? आणि जो व्यक्ती हे विचार करतो, समजून घ्या तुमच्या जागा बदललेल्या आहेत आणि तुमच्या जागेवरती कोणतरी येऊन बसणार आहे. हालेलुया. कारण मी रात्री परमेश्वराला सहज विचारलं, प्रभू लाजरसचं मला ऐकायचं. देव मला म्हटला, आज जर लाजरस माझ्या संग त्या काळामध्ये असता तर आज पत्रस थोडासा कमी असता. पण आज पत्रस का तिथं उंच आहे, कारण लाजरसने ते काम टाळलं. प्रेज द लॉर्ड. मग लाजरस मेला. लाजरस काय झाला? मेला. येशूला ज्या दिवशी मेला होता त्या दिवशी माहित होतं येशूला लाजरस मेलाय म्हणून, पण येशू नाही गेला. प्रभू का नाही गेला तू? प्रभू मला त्या कुटुंबाला दाखवायचं होतं की मी काय करू शकतो. त्यांचा विश्वास पैशांवर होता, बिझनेसवर होता, त्यांचे ते लक्ष काढून माझ्याकडे त्यांचं लक्ष लावायचं होतं. म्हणून मी त्याला
मरू दिलं. मेल्यानंतर ना 4थ्या दिवशी मी गेलो, मी जाऊन म्हटलं लाजरस बाहेर ये. आणि ज्यावेळेस लाजरस बाहेर आला, अख्ख्या नगरामध्ये बातमी पसरली, अख्ख्या जगामध्ये बातमी पसरली. काय बातमी पसरली? हालेलुया. छोटेतले छोटे लोक, मोठेतले मोठे लोक, लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत एकच चर्चा होती, कोणतरी मेला होता ते पुन्हा जिवंत झालेला आहे. हालेलुया. कोणतरी मेला होता तो पुन्हा जिवंत झालेला आहे. लोक आता कसे अचंबित होतात ना, कोण नुसतं मेलं तरी लगेच चर्चा होती ना, अरे हे मेले ते. तुम्हाला खरं सांगू, तुमच्या नगरामध्ये जर कोण मेलं, वयस्कर असू कुणी असू, लगेच कळतं का नाही ते मेलेत म्हणून? आता अँब्युलन्सच्या आवाजानेच कळतं बाबा हा इथं कोणतरी काहीतरी झालेलं आहे. त्या काळामध्ये अँब्युलन्स वगैरे काय नव्हतं, पण त्यावेळेस येशूनी लाजरसला मेलेल्यातून जिवंत केलेला आहे. अख्ख्या जगामध्ये बातमी पसरली, भारत देशामध्ये बातमी आली, भारत देशामध्ये बातमी आली. तुम्ही जिवंत झालात. हालेलुया. त्याची बातमी नगरामध्ये पोहोचलेली. हालेलुया. तुम्हाला नवं जीवन मिळालेलं आहे. तुम्हाला नरक नाही मिळणार, तुम्हाला कुठला आजार नाही मिळणार. तुम्ही तुमच्या नातवंडांबरोबर हसून खेळून तुम्ही देवाला म्हणणार आता बास मला झोपायचंय, आणि तुम्ही तुमच्या मुलाबाळांना ब्लेस करून तुम्ही झोपाल. हालेलुया. माझा विश्वास आहे, जे लाजरसनी गमावलं ते मी नाही गमावणार. हालेलुया. मी मरणाची वाट का बघू लाजरस सारखी? आणि खरंच आहे, हे रिअल फॅक्ट आहे. आज लोक मरणाची वाट बघते. ज्या दिवशी कानावरती येशूनी बोलला होता लाजरस चल माझ्या संग, लाजरस म्हणला नको. म्हणजे ह्याचा अर्थ काय? मरणाची वाट बघत होता. आज लोक आहेत ना, मी मेल्यानंतर येशू माझ्याकडे येईल आणि मला लाजरस सारखं पुन्हा उठवल. एकदा मेला तुला पुन्हा कोणी उठवणार नाही. ज्या दिवशी तुझ्या कानावरती कोणीतरी येशू हे नाव घेऊन आलत, तोच दिवस तुझा जीवनाचा उठण्याचा दिवस होता. मृत्यू तर तुला बाहेर काढण्याचा दिवस होता, पण तू काय केलं? सोडून दिला. बरं, लाजरसला का संधी दिली येशूनी पुन्हा जीवन पाहण्याची? त्याच्या मागे एक कारण, सगळ्यात मोठा चमत्कार, सगळ्यात शेवटचा चमत्कार होता. आणि त्या चमत्कार केल्यानंतर येशू क्रूसावरतीला टाकला, कारण त्यांनी दाखवून दिलं, हालेलुया, मी तो परमेश्वर नाही की तुम्ही मराल. मी तो परमेश्वर आहे, तुम्हाला मी नवं जीवन देणार आणि युगानुयुक्त जीवन तुम्ही मिळवणार. हालेलुया. तो दाखवून देत होता, ज्यांनी मला बघितलं, ज्यांनी मला ओळखलं, त्यांच्यावर मृत्यू नाही, त्यांच्यावर नवं जीवन असेल. हालेलुया. आज तुम्ही आणि मी जे जीवन जगत आहे ना, हे येशूचं देणे, येशूचं गिफ्ट आहे. म्हणू नका ब्रदर आमच्या जीवनामध्ये चमत्कार नाही. आरशामध्ये स्वतःला जाऊन बघ, तू जिवंत आहे ह्याचा अर्थ चमत्कार आहे. तू तुझ्या नाकाने श्वास घेते, हालेलुया, ह्याचा अर्थ चमत्कार आहे. तू तुझ्या डोळ्यांनी बघते, हालेलुया, ह्याचा अर्थ तुझ्या जीवनात चमत्कार आहे. तू अन्न खाते, ह्याचा अर्थ तुझ्या जीवनात चमत्कार आहे. तू कष्ट करायला जाते, ह्याचा अर्थ तुझ्या जीवनामध्ये चमत्कार आहे. तू आज इथे येऊन बसून देवाला धन्यवाद देते, ह्याचा अर्थ तुझ्या जीवनात येशूचा चमत्कार आहे. हालेलुया. येशूचा चमत्कार आहे, इथून वचन सांगते. डॉक्टर लोक म्हटले होते, हालेलुया, 2012-11 मध्ये 5 वर्षामध्ये मरल. किती वर्षामध्ये? आज 17-18 वर्ष झालं. मृत्यूच देवाने काढून टाकला. तुझ्यासाठी नाही ते मृत्यू, जे मला ओळखतील त्याच्यासाठी नाही मृत्यू. हालेलुया. मृत्यू त्यांच्यासाठी आहे, मी जे आधी तुम्हाला बोललो. निंदा करणार, गुटखा खाणार, लोकांना शिवीगाळ करणार, दारू पिणार, लोकांसंग वादिवाद घालणार, त्यांच्यावर मृत्यू. जे चांगलं काम करतं त्यांच्यासाठी नाही मृत्यू. बाजूच्याला म्हणा, तुमच्यासाठी मृत्यू नाही बाबा, तुमच्यासाठी सगळं चांगलं आहे. हा, वचन काढ शिवानी. प्रेज द लॉर्ड. योहान 11:32 ते 44. हळूहळू वाच.
मग येशू होता तेथे मरिया आल्यावर त्याला पाहून ती त्याच्या पाया पडली व कोण होती ती मरिया? ती लाजरसची बहीण होती. कोण होती? लाजरसची बहीण. लाजरसची बहीण होती. हा, पुढं. त्याच्या पाया पडली व त्याला म्हणाली, प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. आता ती काय म्हणते? प्रभूजी, तुम्ही जर इथं असता तर माझा भाऊ मेला नसता. विश्वास. पण तिच्या भावाला येशू म्हटला होता, चल माझ्या संग. जर तो येशू संग असता, तिने काय बोलायला पाहिजे होतं? गुरुजी, जर माझा भाऊ तुमच्या संग असता तर तो मेला नसता. आज तुम्ही इथं आलेला आहात म्हणून तुम्ही मारणार नाहीयेत. समजतंय तुम्हाला? घरातनं नवं जीवन नाही मिळणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. लोकांना घरातून नवं जीवन पाहिजे आणि म्हणतात कसं, प्रभू तू आमच्या घरामध्ये असता तर आम्ही चांगलं जगलो असतो. तुला संधी होती चर्च मध्ये येऊन बसण्याची, तुला संधी होती वचन ऐकण्याची, तुला संधी होती देवाला धन्यवाद देण्याची. हालेलुया. समजतंय तुम्हाला? ती काय म्हणते? ती उलट म्हणते. ती उलट विषय करते. ती काय करते? प्रभू येशू, तू जर इथं असता तर माझा भाऊ मेला नसता. तिने काय बोललं पाहिजे होतं? माझा भाऊ जर तुझ्या संग असता तर माझा भाऊ मेला. पण लोकांना नाही, मी नाही बोलणार असं. माझी इज्जत जाईल. हालेलुया. माझा लोकांमध्ये पचका होईल, कारण मी फसलोय. मी दाखवू कसं काय? म्हणून येशू काय करतो? येशू रडतो. किती कच्चा विश्वास आहे यांचा. येशू, लोक कुजबुजतात. लोक हो किती प्रेम करत होता लाजरसवर. बघा, लाजरससाठी तो रडतोय. येशू लाजरससाठी रडत नव्हता. येशू त्यांचा विश्वास कच्चा होता म्हणून येशू रडत होता. मरियानी म्हटलं पाहिजे होतं, माझा भाऊ तुझ्या संगट असता तर आज मेला नसता. हालेलुया. ते तुझ्या संग चांगलं काम करत असता. पण ती उलट बोलते, प्रभू तू माझ्या भावासंग असता, इथं असता तो ते मेला नसता. तुम्ही येशूला कितीही तुमच्या घरामध्ये पकडून ठेवण्याचा प्रयत्न करा. हालेलुया. माझा देव तो नाहीये की ते कुठल्या बाटलीमध्ये तो सामावेल. तुमच्या घरामध्ये तो सामावेल. हालेलुया. तू तो म्हणतो तू जाशील तिकडे मी आशीर्वादित तुला करत. म्हणजे याचा अर्थ काय? तू जागेवर थांबू नको. तू तुझ्या पावलांनी तू मार्ग बदल. मी त्या मार्गाला आशीर्वादित करत. हालेलुया. येशूकडे यायच्या आधी मार्ग माझा वेगळा होता, पण येशूकडे आल्यानंतर माझा मार्ग माझा येशू झालेला आहे. मला मृत्यू नाही. जर लाजरस येशू संग असता, येशू स्वतः काय म्हणतो? घोषणा काय करतो? मी सत्य, मी जीवन आहे आणि मी मार्ग आहे. जर तोच लाजरस येशू संग आला असता तर त्या लाजरसला सत्य पण मिळालं असतं, जीवन पण मिळालं असतं आणि येशू त्याच्यासाठी मार्ग पण झाला असता. तुमच्या समोरच्या गोष्टी आहेत. हालेलुया. काही लोक आहेत, जर आज इथं असते तर मेले नसते. सगळ्यात मोठं उदाहरण त्यांना नितीन भाऊ होता. अरे ह्या नितीन भाऊला देव नवं जीवन देऊ शकतो तर मला का देणार नाही? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला बोलायचंच आहे तर येशूकडनं तुम्ही प्राप्त करणारे मागा. हालेलुया. मागा तुम्ही. हालेलुया. प्रभू मला नवं जीवन दे. हालेलुया. जसं ब्रदरांना नवं जीवन दिलं, आज मलाही नवं जीवन पाहिजे. कारण जर तुम्ही घोषणा करता ख्रिस्तामध्ये मी नवं जीवन आहे, ख्रिस्तामध्ये मी मरणार नाहीये, तर तुम्ही घोषणा तुमची रोजची पाहिजे, विश्वास तुमचा पाहिजे. जे मी करणार त्याच्यामध्ये येशू आहे. जे मी करणार त्याच्यामध्ये येशू आहे. आणि प्रत्येक ठिकाणी येशूला ठेवा, स्वतःला ठेवू नका. प्रेज द लॉर्ड. हा, पुढं वाच शिवानी. मरियम म्हणाली की जर इथं असता तर माझा भाऊ मेला नसता. येशू तिला व तिच्या बरोबर आलेल्या यहुद्यांना रडताना पाहून आत्म्यात खवळला व विव्हळ झाला. काय म्हटलं? काय? आत्म्यात खवळला व विव्हळ झाला. हा, म्हणजे तो काय झाला माहितीये? काय म्हणतो आपण त्याला मराठीमधनं? जे म्हणजे नाही का, दुःखित. येशू दुःखित झाला. प्रेज द लॉर्ड. तो खचला आतमधून. तो का खचला?
त्याला तर ऑलरेडी कळलं होतं, माहित होतं त्याला लाजरस मिळालाय. त्याला त्यावेळेस तो अस्तव्यस्त झाला नाही. तो अस्तव्यस्त कधी झाला? ज्यावेळेस ती येऊन म्हणते, माझा देव तो आहे का, तो एक जागेवर थांबल? प्रेज द लॉर्ड. माझा देव तो आहे. त्याला काम मिळालं होतं, तो सगळ्या राष्ट्रामध्ये ते फिरल, राष्ट्राला तो दाखवून देईल की मी जिवंत आहे, तुम्ही पण जीवन पावणार. हा पुढं आणि म्हणाला, तुम्ही त्याला कोठे ठेवले आहे? कुठे ठेवले आहे? ते त्याला म्हणाले, प्रभूजी येऊन पहा. येऊन पहा. कबरेत ठेवलेले. कुठे ठेवलेले? त्याला मरून 3 दिवस झाले आणि त्याला कबर मिळालेली. हा पुढं येशू रडला. ह्यावरून यहुदी म्हणाले, पहा ह्याचे त्याच्यावर कितीतरी प्रेम होते. किती प्रेम होतं. हा प्रेज द लॉर्ड. तुम्हाला सांगू, तुमचं आणि येशूचं प्रेम जे आहे ना, तुम्ही नाही ओळखत, पण शैतानाला माहित आहे तुम्ही किती देवावर प्रेम करता आणि येशू आपल्यावर किती प्रेम करतो हे त्याला माहिती आहे. म्हणून तो काय करतो? हमेशा तो तुमच्यावरती घाव घालण्याचा प्रयत्न करतो. मी कसं ह्याला येशूपासून दूर करू शकतो, मी कसं ह्याला येशूपासून हिसकावू शकतो, मी कसं ह्याला येशूपासून चोरू शकतो. पण त्याची शस्त्र असफल होतात. का? तर ह्यानी क्रूस उचललेला आहे आणि ह्याच्या क्रूस उचलल्याने मी मेलेलो आहे आणि त्याच्या मारण्याने मला नवीन जीवन मिळालेलं आहे. म्हणून तो मला हिसकावू शकत नाही, म्हणून तो मला चोरू शकत नाही. पुढं परंतु त्यांच्यातील कित्येक म्हणाले, ज्यांनी आंधळ्यांचे डोळे उघडले त्याला ह्याचे मरण टाळण्याची शक्ती नव्हती काय? हा काय म्हणतात लोक खूप चतुर आहेत. शैतान खूप चतुर आहे. अरे त्याने आंधळ्यांना डोळे दिले, हा त्याचा जिगरी दोस्त मिळालाय, मग ह्याला काय अशक्य आहे का ह्याला उठवण्यासाठी किंवा ह्याला न मरू देण्यासाठी? ह्याच्यामध्ये जर खरं प्रेम असतं तर ह्याने ह्याला मरू केलं नसतं. प्रेज द लॉर्ड. आज येशूची अपेक्षा काय आहे तुम्हाला सांगू? ह्या धर्तीवरती जन्मलेला एकही आत्मा मरू नये, सगळ्यांना नवं जीवन मिळावं. पण ऐकतात का लोक? आज लोक त्यांच्या हट्टासाठी ते मारतात. हट्ट आहे त्यांचा. मी नाही सोडणार. मी 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 जर येशूला स्वीकारलं तर हा माझा नातेवाईक माझ्यापासून दूर होईल, माझी कदाचित नोकरी सुटेल, माझं कदाचित हे होईल ते होईल. अरे तू नको बघू कुठं, तुला देव नवं जीवन देणार आहे, तू त्याच्याकडे बघ. मी त्या पण लोकांना ओळखते. आज आजारातनं मृत्यूच्या दारातनं लोक बाहेर आले, येशूने त्यांना वाचवलं आणि त्याच्यानंतर त्यांनी येशूचा हात सोडून दिला. ते लोक पण मी बघते. प्रेज द लॉर्ड. माझा देव तो नाहीये. हालेलुया. तुला जर जीवन दिलेलं आहे तर पुन्हा तुझ्यावर आजार सोडल. त्याचं काम नाही आजार सोडणं. आजार सोडणं शैतानाचं काम आहे. अरे तो शैतान पण म्हणतो, अरे वेड्या, तुला त्या जिवंत देवाने तुला नवं जीवन दिलं होतं, त्याचा हात सोडून तू इकडं आला, घे परत आता दुष्ट आत्मा, घे परत आता दुष्ट आजार, घे परत घेतोय, रिटर्न घेतोय. मग तिथे एक आत्मा कार्य करत त्या दुष्ट आत्मा, तिथं एक होता तिथं 1000 येतील, जिथं 1000 होते तिथं 2000 घुसतील. 2000 एक होता ना एक व्यक्ती. येशू विचारतो, अरे किती जण आहेत तुम्ही? तो म्हणतो सैन्य. तिथं लिहिलंय 2000 त्याच्यामध्ये दुष्ट आत्मे होते. मग ते म्हणतात, येशू विचारतो, आता तुम्ही जाता का नाही? प्रभू आमची एक इच्छा पूर्ण कर. त्याला येशू काय म्हणतो तुम्हाला सांगू? देव आपला भूतांची पण इच्छा पूर्ण करतो. तुमच्यासाठी माझ्यासाठी तर रक्त सांडलेले. तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होणार नाही. तुम्ही म्हटलं पाहिजे, हे माझ्या देवा तू किती महान आहेस, तू दुष्ट आत्म्यांच्या इच्छा पूर्ण केलेला देवेस. आज माझ्या इच्छा आकांक्षा पूर्ण कर. तू तर माझ्यासाठी रक्त सांडलेला आहे. प्रत्येक रविवारी जाऊन तुझ्या उपस्थितीमध्ये बसून तुला धन्यवाद मी देत आहे. हालेलुया. ते भूत काय म्हणले तुम्हाला सांगू येशूला? आमची एक इच्छा पूर्ण कर. येशू म्हणला काय? आम्हाला त्या डुकरांच्या कळपामध्ये जाऊ दे. तुमची जागा तिथंच आहे. गो जा. प्रेज द लॉर्ड. ज्या शैतानाची जागा त्या डुकरांमधली आहे, तो शैतान त्यांना तिथंच तो येशू त्यांना तिथंच हाकलणार. आणि शैतान काही चांगल्या विचारांचा नाहीये. हालेलुया. तो नाही असं म्हणणार, हे प्रभू मला स्वर्गामध्ये जाऊ दे. त्याला माहिती आहे त्याची लायकी नाही तिथं जाण्यासाठी.
खालच्या विचारांचे लोक खालचा विचार करणार, वरच्या विचारांचे लोक वरचा विचार करणार. कारण देवानी त्यांची लेवल वाढवलेली, देवानी त्यांना हायर केलेले. तुमचे विचार माझे विचार आता ते नाहीयेत पूर्वीचे, तुमचे विचार माझे विचार आता येशू सारखे विचार आहेत. हालेलुया. पुन्हा संगत फोनवर बोलताना सुद्धा व्यर्थ असं बोलू नका. मोजकं बोला, थोडं बोला आणि विषय संपवा. ब्लेस करून लोकांना संपवा विषय. हालेलुया. त्याच्याने तुम्हाला खूप मोठा आशीर्वाद मिळेल. तेच 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 गिरवू नका. त्याच्यामध्ये कुठंच आत्मा नाहीये पवित्र. मी जर कुणाला एक विषय बोललो ना, मी पुन्हा त्यांना तो विषय कधीच बोलणार नाही. कारण माझा देव मला त्या गोष्टीबद्दल जवळनं ओळखतो. प्रेज द लॉर्ड. मी कुणाचे भांडणं मिटवायला डायरेक्टली जात नाही जोपर्यंत मला तिथं बोलवत नाही. मी असं म्हणत नाही मला बोलवा मला बोलवा, मी खूप चांगला आहे, मी खूप चांगला आहे. परमेश्वर काय म्हणतो माहितीये? हालेलुया. विनाकारणचा कुठेही तोंड खुपसू नको, नाही तर तू तोंडावरती पडशील. हालेलुया. आणि लोक मला नावं ठेवतील. प्रेज द लॉर्ड. जर कुणी तुम्हाला विचारलंय तर तुम्ही तिथं जा. जर तुम्हाला कुणी नाही विचारलं तर तुम्ही तिथं जाऊ नका, घुसू नका, तोंड खुपसू नका, नाही तर तुम्ही तुमच्या तोंडावर पडाल. आज लोकांना सवय आहे ना विनाकारणच. हा, प्रेज द लॉर्ड. तुमच्या मुलांना मागणी येत नाही, आम्ही आणू का? तुला काय करायचं? तुला काय करायचं? हालेलुया. आमच्या घरामध्ये काय पीठ संपलंय का, भात संपलाय का, काय संपलंय? प्रेज द लॉर्ड. आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही करत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समजतोय तुम्हाला? बिना कामाचे तोंड खुपसणारे खूप आहेत. मला नाही आवडत कुणाच्या मुलाबद्दल आणि मुलीबद्दल बोललेलं. तुमची लाईफ तुम्ही बिंदास जागा. पौलुस म्हणतो ज्याला लग्न करायची इच्छा आहे त्याला करू द्या, पण ज्याला नाही करायची इच्छा त्याला नका करू देऊ. जर कोण असा आहे की बाबा तो येशूच्या हातामध्ये स्वतःला सोपवण्यासाठी तयार आहे, तर तो नाही लग्न केलं तरी चालेल, त्याच्यासाठी ते चांगले. तो म्हणतो मी नाही का 12 शिष्यांचे लग्न झाले होते, पण त्यांच्यातला पौलुस जो होता ना, तो म्हणतो मी नाही का, मी कुठं लग्न केलं. जर तुम्हाला वाटतंय की बाबा आम्हाला असं राहायचं तर तुम्ही तसे राहा. असं नाही आपला परमेश्वर लग्न झाल्यानंतर न कमी आशीर्वाद देईल आणि लग्नच नाही केल्यानंतर न आशीर्वाद जास्त देईल. नाही, सगळ्यांसाठी त्यांनी समान रक्त सांडले. बाजूच्याला म्हणा कुठेही जाऊन तोंड खुपसू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यांचा मुलगा नापास झाला, तुला काय करायचे? हालेलुया. त्यांच्या मुलांची ते टेन्शन घेत नाही, तू का टेन्शन घेतो? हालेलुया. समजते तुम्हाला? त्यांची मुलं नापास होऊ, पास होऊ, काही होऊ, तुला काय करायचे? तू तुझ्या मुलांपुरतं बघ. हालेलुया. आजकाल आहेत लोक, खूप विचित्र लोक आहेत. घरामध्ये त्यांचं ठेवतात झाकून तिजोरीमध्ये आणि दुसऱ्यांचं गेट खोलतात वाकून. हो, तुमच्या घरामध्ये लय तुमचे मुलं त्रास देतात. तुझे मुलं तुला घरामध्ये धोपटतात. हालेलुया. ते लपून ठेवतो. हा, प्रेज द लॉर्ड. खरं सांगतो मी, अशा गोष्टी आज घडत आहेत. पण खऱ्या ख्रिस्तानला ओळखणारे लोक, जे लोक आहेत, त्यांची मुलं कधीच असं उद्धटपणाने वागणार नाही. ते हमेशा चांगलं काम करणार. मी नाही टेन्शन घेत. मी माझ्या मुलांना मी फ्रीडम दिलेली. हालेलुया. फक्त शिक्षण सोडू नका. मार्क कमी पडले पडू द्या, परत त्याच वर्गामध्ये बसले बसा, पण शिक्षण हे खूप इम्पॉर्टंट आहे. प्रेज द लॉर्ड. शिक्षण तुमच्यासाठी पुढे जाऊन मला माहित नाही, पण तुमचं फ्युचर पण बदलल आणि कदाचित जे जे आज मी जे काम करत आहे माझ्यापेक्षाही तुम्ही मोठे काम कराल. अशक्य गोष्टी देव शक्य करणार आहे. टेन्शन घेऊ नका. गेल्या वर्षी चांगले मार्क होते, ह्या वर्षी कमी पडले, पुढच्या वर्षी अजून चांगले पाडेल. हालेलुया. मुलांना टेन्शन देऊ नका आणि तुम्हीही टेन्शन घेऊ नका. मी म्हणतो कमी आहेत ते ज्ञानी, जे लोक मुलांना टेन्शन देतात ना, एवढेच मार्क आले पाहिजे, मी म्हणतो ते अज्ञानी आहेत लोक. ते मुलांवर भार टाकतात. हालेलुया. असं करू नका. समजते तुम्हाला? पुढं मी 5 मिनिटात संपवतो. येशू पुन्हा मनात
कबरेकडे आला. हा, ती गुहा होती. ती काय होती? गुहा. गुहा. आणि आता कसे आहेत कबरा माहिती तुम्हाला? आता लोकांना जमीन खणून त्याच्यामध्ये गाडतात, बरोबर? पण त्या काळामध्ये काय होतं? गुहा असायची आणि ते पूर्ण विकत घ्यायचे आणि त्याच्यामध्ये काय करायचे? मेलेल्या लोकांना ठेवायचे. प्रेज द लॉर्ड. त्या काळामध्ये तसं होतं. आणि नुसतं ठेवत नव्हते, तर त्याला पूर्णपणे पॅक करायचे. काय करायचे? मसाले लावायचे आणि त्यांना पॅक करायचे. काय म्हणतो त्याला आपण? ते पॅक करतात ममी, बरोबर? मम्मी नाही, ममी. ममी. हा, प्रेज द लॉर्ड. ममी. त्याला काय म्हणतो? काय ते काय प्रक्रिया आहे माहिती तुम्हाला? ती म्हणजे त्याचा वास येत नाही, ती बॉडी सडत नाही. हालेलुया. ती बॉडी जशीच्या तशीच राहते. आणि त्या काळामध्ये ते चालायचं. आणि लाजरसला पण तसंच पॅक करून ठेवलेलं आहे. पूर्ण कसं केलेलं आहे? त्याला पूर्ण पॅक केले, बांधलंय त्याला. सगळे धागे दोऱ्यांनी त्याला बांधण्यात आलेले. हा, पुढं. ती गुहा होती आणि हा. तिच्या तोंडावर धोंड ठेवलेली होती. हा. येशूने म्हटले, धोंड काढा. काय काढा? धोंड काढा. दगड काढा. हा. त्या मृताची बहीण मार्था त्याला म्हणाली, हा. प्रभूजी, आता त्याला दुर्गंधी येत असेल. मी तुम्हाला सांगू, प्रेज द लॉर्ड, तुमच्यासाठी शैतानाने तुम्हाला लपवून ठेवलं होतं. शैतानाने तुम्हाला अशा ठिकाणी नेऊन ठेवलं होतं जिथं आपल्या देव जाऊ शकत नव्हता. पण तिथे येशू आज म्हणते, त्या धोनी काढा, माझे लोक तिथे अडकलेले. हालेलुया. ते साखळदंडांनी त्यांना मोकळं करा. हालेलुया. कारण ते माझे लोक आहेत. प्रेज द लॉर्ड. म्हणून येशू मेल्यानंतर पूर्ण 3 दिवस कुठं होता तुम्हाला सांगू? आध्या लोकांमध्ये जाऊन त्याच्या लोकांना ते जिंकत होता. साखळदंडांमध्ये लोक काढलेले होते. त्या लोकांना त्यांनी पूर्ण बांधून ठेवलं होतं. तिथं जाऊन ते कमांड करत होता, मी ह्याच्यासाठी रक्त सांडलेले, त्याला तुम्ही सोडा, त्याला तुम्ही सोडा. आणि ते लोक सुटत होते. तुम्ही पण सुटलेले. तुमच्यासाठी दगड लावलेले होते, येशूने ते दगड काढलेले. तुमच्यावर कुठला दगड नाही, तुमच्यावर कुठला डोंगर पडणार नाही. हालेलुया. तुमच्यावर कुठलं झाड येणार नाही, कारण तुम्ही त्याला तुमचा परमेश्वर असं घोषित केलेले. मी लास्ट टाइम प्रचार केला होता, ज्या गोष्टींना तुम्ही पुजणार तेच तुमच्या अंगावर पडणार. मला देवानी सांगितलं, मी बोललो. कुणाला राग आला येऊ द्या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा, पुढं. प्रभूजी, आता त्याला दुर्गंधी येत असेल, कारण त्याचा वास सुटला असेल. कारण त्याला मरून 4 दिवस झाले आहेत. किती दिवस झाले आहेत? 4 दिवस. 4 दिवस येशू गेलेला आहे. हा, पुढं. येशूने तिला म्हटले, तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील. येशू त्याच्या बहिणीला म्हणते की तू विश्वास ठेवशील तर तू गौरवाला पाहशील. मी आज तुम्हाला सांगतो, जर तुम्ही विश्वास येशूवर ठेवाल तर तुम्ही चांगल्या दिवसांना बघाल. तुम्ही चांगल्या दिवसांना बघाल. तुमचा फेथ असेल तर तुम्ही चांगल्या गोष्टींना बघाल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला चोरणार नाही शैतान, तुम्हाला हरवणार नाही शैतान. हालेलुया. कारण तुम्ही विजय मिळवलेले लोक आहेत. हा, पुढं. तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील, असे मी तुला सांगितले नव्हते काय? प्रेज द लॉर्ड. येशूने आपल्याला ऑलरेडी सांगून ठेवलेले. पुढं. यावरून त्यांनी धोंड काढली. तेव्हा येशूने दृष्टीवर करून म्हटले, हे बापा, तू माझे ऐकलेस म्हणून मी तुझे आभार मानतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी फक्त 2 वाक्य बोलला, माझा देव येशू, हे परमेश्वरा, तू माझे ऐकले म्हणून मी तुझे आभार मानतो. प्रभू, तू काय बोलला? तू काय बोलला की तू अजून काय बोललाच नाही, तर परमेश्वर कसं काय ऐकल? तो अंतःकरणात बोलत होता. मी ज्या कबरेपाशी चाललेलो आहे, मी ज्या कबरेला कमांड करणार आहे, जो लाजरस मेलेला आहे त्याला उठवण्याची तू ताकद ठेवतो. मी बोलणार आणि तो उठणार, मी बोलणार आणि तो बाहेर येणार. म्हणून तो आभार मानत होता की माझी प्रार्थना तो ऐकली. उठायच्या आधीच तो आभार मानत होता. आज लोक आभार कधी मानतात? जेव्हा मी मागल मला काही मिळेल तेव्हा ते गुडघ्यावर जातात. नाही, मिळायच्या आधीच तू देवाचे आभार मान. मला मिळालेलं आहे, माझ्याकडे ते आलेलं आहे. हालेलुया. तेव्हा तुम्ही त्याला धन्यवाद द्या. मिळाल्यानंतर ना तर कुणीही धन्यवाद देत.
पण येशू तिथं काय करत आहे? काम व्हायच्या आधी तो देवाचे आभार मानत आहे. बनायचंच आहे तर येशू सारखे बना, बनायचंच आहे तर येशूचा विश्वास धरून चालणारे बना. हालेलुया. पुढं, हे बाप्पा, तू माझे ऐकलेस म्हणून मी तुझे आभार मानतो. हा मला माहित आहे की तू सर्वदा माझे ऐकतोस. हा सर्वदा ऐकतोस. तरी जो लोक समुदाय सभोवती उभा आहे हा. त्यांच्याकरता मी बोललो. प्रेज द लॉर्ड. जर येशू बोलत आहे, तू सर्वदा माझे ऐकतो. येशू बोलत कोणा संग? परमेश्वरा संग. मग मला सांगा, तो परमेश्वराला बोलत आहे की तू सदा माझा ऐकतो. मग आपण जर त्याला बोललो तर तो आपला ऐकणार नाही? तो आपला ऐकणार, कारण आपणही त्याला सदा बोलणारे पाहिजे, कायम बोलणारे पाहिजे. फक्त रविवारचे येऊन इथं ख्रिस्ती नसावे, तुम्ही ख्रिस्ती जगामध्ये कायम असावे. भले माझा विरोध झाला तरी चालेल, पण माझ्यातून येशू दिसणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजते तुम्हाला? आहे तुमचा विश्वास? येशूचे विश्वासणारे बनण्यासाठी तयार आहे? हालेलुया. पण मला तुमच्या होय म्हणण्यातून ते जाणवत नाही. तुम्ही खुर्च्या सोडल्या पाहिजे. हालेलुया. तर तुमचा खरा विश्वास आहे. हालेलुया. तुमचा विश्वास बसून नसावा. माझा विश्वास, येशू बसून म्हणला नाही लाजरस कमाऊ. येशू उभा राहून म्हणतो लाजरस बाहेर ये. हालेलुया. आज जर तुम्हाला नवं जीवन पाहिजे आहे तर तुम्ही आज उभं राहून देवाचं स्वागत करा. आज तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्याला बोला, येशू मी तुझं स्वागत करण्यासाठी उभा आहे. हालेलुया. आज लोकांना झोपून आशीर्वाद पाहिजे, आज लोकांना बसून आशीर्वाद पाहिजे, आज लोकांना घरात बिर्याणी खाऊन आशीर्वाद पाहिजे. पण खरे ते विश्वासणारे लोक, येशूसाठी त्यांनी सगळं सोडलं. त्यांना माहित आहे माझ्यासाठी खूप मोठं होते. माझ्यासाठी लोकांना काय वाटतं माहितीये? घरामध्ये बसून वचन ऐकणं कम्फर्टेबल आहे. नाही. इथं येऊन पावसाला न घाबरता, ट्रॅफिकला न घाबरता, रोडवरच्या पाण्याला न घाबरता इथं येऊन वचन ऐकतात. ते आज कम्फर्ट झोन मध्ये, ते आज कम्फर्ट झोन मध्ये. हालेलुया. जे घरात बसलेले आहेत ना, जे ऐकणार आहेत ना आज ऑनलाईन द्वारे, मी त्यांना सांगतो, तुम्ही अनकम्फर्ट झोन मध्ये. तुम्ही आनंद करा ना, तुम्ही कम्फर्ट झोन मध्ये. हालेलुया. हालेलुया. जे घरात बसून ऐकणार आहे, तुम्ही अनकम्फर्ट झोन मध्ये. जर तुम्ही इथं आले असते तर आज तुमची जागा तुम्ही दुसरे कोणी घेतली नसती. हालेलुया. पण तुमची जागा कोणीतरी घेतलेली. हालेलुया. लाजरसची जागा पत्रसला मिळाली, आज तुमची जागा कोणाला तरी मिळते. हालेलुया. तुम्ही इथं आलेले कम्फर्ट झोन मध्ये. जे घरात बसून ऐकणार आहेत ते अनकम्फर्ट झोन मध्ये आहेत. हालेलुया. काय गरज आहे रोज प्रत्येक रविवारी जायची? असं मी ब्रदर सोडतात की युट्यूबवर. अनकम्फर्ट झोन मध्ये तू. 4 रुपयांसाठी मी देवाला सोडणार नाही. ऐकताय तुम्ही? 4 पैशांसाठी मी कधी खोटं बोलणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. छोटासा ताप आलाय, मी नाही आलो. अरे हाट, तुझा विश्वास कमी. थांब्या. हालेलुया. मला लई कणकणी आलती. छोटासा विश्वास आहे तुमचा. ब्रदर, मला उभाच राहावं वाटत नव्हतं. तुझा विश्वास कच्चा आहे. तुला उभं राहावं वाटत नव्हतं, तुला कणकणी आली होती, तुला ताप थंडी आली होती, तू इथं येऊन बसला. ह्याचा अर्थ तू देवाला उंच केलं आणि शैतानाच्या तोंडावरती तुला ठेवून इथं आला. ते तुझा विश्वास खरा आहे. तो विश्वासामध्ये जागा आहे. हालेलुया. तुम्ही कम्फर्ट झोन मध्ये मंडळी. जे इथं आलेले लोक ते कम्फर्ट झोन मध्ये. तुम्ही अनकम्फर्ट झोन मध्ये कधीच जाणार नाही. तुम्ही बघितलं नाही पाऊस आहे, तुम्ही इथे येऊन बसला. हालेलुया. तुमचं येणं व्यर्थ होणार नाही. तुमच्यासाठी येशू उभा राहिलेला आहे. तुमचे त्यांनी मृत्यू हटवलेले आहे. तुम्हाला नवं जीवन त्यांनी दिलेलं आहे. तुम्ही जीवन पावलेले लोक आहात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुढं पटापट पुढं. उभेच राहा, बसू नका. हालेलुया. पुढं. तरी जो लोक समुदाय सभोवती उभा आहे, जो लोक समुदाय उभा आहे,
त्यांच्याकरिता मी बोललो त्यांच्याकरता बोलला यासाठी यासाठी की तू मला पाठवले आहेस असा त्यांनी विश्वास धरावा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्ही तुमच्या घरातून निघता, इथे येता, त्या शैतानाने ओळखावा की ह्याने तुम्हाला बोलवलेलं आहे, म्हणून तुम्ही इथं आलेला आहात. हालेलुया. माझा देव ती ताकद ठेवतो. लाजरसला मेलेल्यातून उठवलं, मलाही त्यांनी उठवलेलं आहे, मलाही त्यांनी नवं जीवन दिलेलं आहे. हालेलुया. हा, पुढं असा त्यांनी विश्वास धरावा असे बोलून त्याने मोठ्याने हाक मारून म्हटले. मोठ्याने म्हणा. कसं कसे हाक मारली? मोठ्याने. लोक मला म्हणतात, ब्रदर हळू बोला ना जरा. माझा इशू मोठ्याने बोलल्यावर लोक मेलेले उठतात. मी का हळू बोलू? हळू बोलण्याचं काम सापाचं आहे. खोटारडा हळू बोलतो, लोकांना लुटणारा हळू बोलतो, पण जो त्याच्या नजरेमध्ये उभा राहून वचन सांगतो ते हिमतीने जोरात बोलून लोकांना दाखवतो. माझा देव जिवंत आहे, माझा देव जिवंत आहे. प्रेज द लॉर्ड. हा, पुढं त्याने मोठ्याने हाक मारून म्हटले. मोठ्याने हाक मारून म्हटले, लाजरा बाहेर ये. लाजर कम आउट, बाहेर ये. ती जागा तुझ्यासाठी नाहीये. हालेलुया. ऑलरेडी मी तुला काही वर्षांपूर्वीच त्या जागेतून काढलं होतं, पण तू माझं ऐकलं नव्हतं. पण आज मी तुला खरं सांगतो, आज जर तू माझं ऐकशील तर तू बाहेर येशील. मी मस्करी करतोय, नाही. मी मजाक करतोय, नाही. मी कॉमेडी करतोय. नाही. मग तुम्ही माझ्याकडे बघा, तुम्हाला इशू दिसल. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि जर तुम्ही माझ्याकडे बघताय तर तुम्ही त्याचा आवाज ऐकताय. तो उभा राहिला आणि तो म्हणला कम आउट. तो उभा राहिला आणि म्हणला लाजर बाहेर ये. बर, लाजर बाहेर ये. पुढं तेव्हा जो मेलेला होता तो बाहेर आला. जो मेलेला होता तो बाहेर आला. तो बाहेर कसा आला? तो तर बांधलेला होता, त्याला तर पूर्णपणे गुंडाळलं होतं. माझा देव तो आहे. तुम्ही कितीही पूर्वी साखळ दंडांनी तुम्हाला बांधलेलं होतं, दुष्ट आत्म्याच्या तुम्ही अधीन होते, ती ताकद माझा इशू ठेवतो तुम्हाला त्याच्यात बाहेर काढण्याची. तुझ्यावर इथून पुढे दुष्ट आत्म्याचे बंधन नसतील. हालेलुया. मेल्यानंतर तुम्ही बघितलंय कधी मंडळी, मेल्यानंतर कुठं कुठं कोण मेलं ना, आजूबाजूचे लोक खूप घाई करतात, पटापट पटापट लाकडं गोळा करतात, पटापट पटापट तिरडी बांधतात, घाई करतात. घाई काय करतात? म्हणा घाई. हा, मेलेल्या लोकांसाठी ती काय करतात? घाई. घरातले घाई करत नाहीत कधी. घाई कोण करतं? बाहेरचे. पटापट 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 जाऊन आणतात. हालेलुया. ती थांबत नाहीत त्या कामामध्ये. लोकांना गाडायचं जाळायचं काम ते लवकर करतील, पण बिचारा कोणतरी वाईट काम आहे त्याला कधीच बाहेर काढणार नाही. खरं आहे का हे? खरं आहे का हे? का मलाच दिसतंय ते फक्त? हालेलुया. पण माझा देव किती महान आहे. त्यावेळेस त्यांनी घाई केली. करा, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. मी जाणार आणि लाजरसला मेलेल्यातून बाहेर काढणार. शैतान घाई करणार तुम्हाला मारण्याची, तुम्हाला गाडण्याची, तुम्हाला पुरण्याची, पण माझा देव तुझ्याकडे त्या हेतूने बघत आहे. तू कधी मारणार नाही, तू कधी मारणार नाही. हालेलुया. मी तुम्हाला सांगते, तुम्ही कधी मारणार नाही. इथं आलेले तुम्ही कधी मारणार नाही. हालेलुया. तुमच्यावर मृत्यू नसणार, तुमच्यावर आशीर्वाद असणार. पुढं फास्ट. त्याचे हातपाय प्रेत वस्त्रांनी बांधलेले. कसे बांधलेले? प्रेत वस्त्रांनी बांधलेले व तोंड रुमालाने वेष्टलेले होते. पूर्ण पॅक केलेला होता. येशूने त्यांना म्हटले, याला मोकळे करून जाऊ द्या. प्रेज द लॉर्ड. ज्या दिवशी तुमच्या कानावरती कोणतरी सुवार्थ घेऊन आलं, त्या दिवशी तुम्हाला सोडवलेले, तुम्हाला मोकळं केलेले, बंधनातून तुम्हाला बाहेर काढलेले. ज्या देवाने ज्यांना सोडवले त्यांना कोण बांधणार नाही. हालेलुया. समजत तुम्हाला. आणि तुम्ही जर देवाकडे आलात आणि ज्या दुष्ट आत्म्याचे हात देवाने बांधलेले आहेत, तो कधी सुटणार नाही. घेऊन घ्या तुम्ही. प्रेज द लॉर्ड. ऐकताय तुम्ही? तुम्हाला शैतानाच्या हातून सोडवलेला आहे, पुन्हा तो तुम्हाला बांधणार नाही. पण तुम्ही येशूकडे आलात
आता तुम्ही येशूकडे आल्यानंतर त्या दुष्ट आत्मेच्या हात देवानी बांधलेले तो कधी सुटणार नाही, तुमच्यावर पुन्हा शस्त्र चालवणार नाही. कोणतरी म्हणा, मी जीवन पावलेलोय, मी जीवन पावलेलोय, मी मृत्यूतनं उठलेलोय. हालेलुया. येशू जातो आणि म्हणतो, लाजर बाहेर ये. लाजर बाहेर आला. तुम्ही मरत होते, तुम्ही बाहेर आले. तुम्ही घरामध्ये थांबले का? आज तुम्ही घरामध्ये थांबले का? जे जिवंत ते इथं आले. काय ब्रदर, आम्ही एक दिवस नाही आलो तर किती तुम्ही आम्हाला मारताय वचनांद्वारे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला देवानी तो चाबूक दिलेला आहे, जो दिसत नाही पण मी चालवणार. तुम्ही जिवंत आहे, तुम्ही घर सोडलं. जे मेलेले आहेत ते घरामध्ये बसले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर माझ्या बोलण्याचा कुणाला राग आला तर येऊ द्या, कारण मला सत्य सांगण्यासाठी उभं केलेलं. समजते? प्रेज द लॉर्ड. कुठं आला लाजरस? बाहेर आला. आज तुम्ही बाहेर आलेले लोक, आज तुम्ही आशीर्वाद पावलेले लोक, आज तुम्ही येशूच्या हाताखाली आहेत. भजन संहिता तुमच्यासाठी 91 पूर्ण झालेले, तुमच्यासाठी 23 पूर्ण झालेले, तुमच्यासाठी सगळं काही देवाने पूर्ण केलेले, अर्धवट असं काहीच नाही. हालेलुया. म्हणून पौलुस काय म्हणतो, मी आता ख्रिस्तामध्ये जिवंत आहे. मला आळस कंटाळा नसावा जर मी ख्रिस्तामध्ये जिवंत आहे. मला जास्त झोप नसावी जर मी ख्रिस्तामध्ये जिवंत आहे. हालेलुया. जेव्हा ब्रदर ऑनलाईन वचन सांगतात, मी स्ट्रिक्ट बसणार, पाठीचा काना ताट ठेवणार आणि मी देवाला दाखवणार की मी तुझा आहे. पण वचन ऐकताना मला माहित नाही, पण मला देव दाखवतो. चालू करणार आणि मस्तपैकी जरा टीव्हीचा आवाज जरा कमी करा. अहो, ते भात शिजायला घातलंय. अरे मगाशी दूध ठेवलं होतं. जरा ते फॅन जरा वाढवा. थांबा ना जरा, कालवा करू नका. ब्रदर बोलत आहेत काहीतरी. तिकडनं लगेच कोणतरी म्हणत असेल, ब्रदरांना आवाज जात नाही. नाही, मी मूट केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजते तुम्हाला? तुम्हाला मी दाखवून देते तुमचा चेहरा. मला देव बोलला, मी तिथे सांगतो. हालेलुया. मला तुमच्यासाठी काय काय करावं लागतं. प्रेज द लॉर्ड. असं करू नका. ऑनलाईन मीटिंग मध्ये बसताना आदरपूर्वक या, देवाचा रिस्पेक्ट करा आणि त्याला तुमच्या स्वतःला हातामध्ये त्याच्या सोपवा. ते खरं जीवन आहे. आज तुम्ही मरणार नाही, तिथून पुढं तुम्हाला नवं जीवन दिलेलं. लाजरस संग तुम्ही आणि मी उठलेले. समजते? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. धन्यवाद करतो पिता, पुत्र, पवित्र आत्मेच्या नावाने. प्रभू येशू, आम्ही सगळं काही तुझ्या हातामध्ये सोपवतो. आज आम्ही आमच्या स्वतःला तुझ्या हातामध्ये समर्पित असं करतो. आम्हाला ठाऊक आहे प्रभू, आज आमचं रक्षण तू करतेस. पावलोपावली तू आम्हाला सांभाळतेस. आमच्या सगळ्या गरजा, इच्छा पूर्ण करतेस. इथून पुढं आम्ही फक्त तुला आणि तुला बघणार आणि धन्यवाद देणार. कारण लिहिलेलं आहे, ज्यांनी येशूकडे पाहिलं ते कधीच लज्जित आणि फज्जित होणार नाही. इथून पुढे मंडळी, जीवन परिवर्तन चर्चची मंडळी, तुम्ही कधी लज्जित आणि फज्जित होणार नाही. ज्यांनी येशूला ओळखलंय तो कायम जिंकणार. त्याच्यावर मृत्यू नसणार. माझ्या देवानी लाजरसला मृत्यूच्या दारातून उठवलं. माझा देव ती ताकद ठेवतो, मला कधीच मरू देणार नाही. माझ्यावर कधी मृत्यू येणार नाही. आजार माझ्याकडे येतील, त्या आजारांना गुडघे टेकायला लागल. दुष्ट आत्मे माझ्याकडे येतील, त्यांना रडायला लागल. माझ्यासाठी शस्त्र बनवतील, त्याच्यातलं एकही माझ्यावर चालणार नाही. माझा देव माझ्यासाठी ढाल होईल. माझा देव माझ्यासाठी कवच होईल. इथून पुढं माझे शत्रू
माझ्यावर कधी चाल करून येणार नाही. आलेल्या शत्रूंना परमेश्वर आंधळा असं बनवल. माझा देव माझ्या संगत आहे. रोमकारांचा 8 अध्याय 30 वचन. जर देव तुमच्या सोबत आहे तर तुम्हाला कोणाची भीती. आज तुम्ही घाबरू नका. आज तुम्ही खरं काम करा, सत्याने चाला. ईशो आपला सत्य आहे. कधीच खोट्याची बाजू घेऊ नका. सत्य आहे तर सत्यच बोला, खोटं आहे तर खोटच बोला. आपलं खोटं आहे त्याला विरोध करा. जे सत्य आहे त्याला उंच करा. आपला परमेश्वर सत्याचा परमेश्वर आहे. कधीही तोंड बघून कोणाचं साईड घेऊ नका. जिथं खरं आहे त्याला तुम्ही खरं म्हणा, जिथं खोटं आहे त्याला तुम्ही खोटं म्हणा. देव तुमच्या बाजूनी. तुम्ही देवाचे. तुमची आणि ख्रिस्ताची ओळख तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही खोट्याला खोटं आणि खऱ्याला खरं म्हणाल. शत्रूच्या हातातून माझ्या देवाने माझा हात सोडवलेला आहे. आधी मी वाईट कामं करायचो, आता मी चांगले कामं करत आहे. माझा देव माझ्या पक्षातून आहे. मला कोणाची भीती. मंडळी, मी तुम्हाला ब्लेस करतो प्रभू येशूच्या नावाने. आज मी तुमच्यासाठी घोषणा करतो, तुम्हाला कोणी थांबवणार नाही. तुम्हाला कोणी कधी बांधणार नाही. तुमच्यावर शस्त्र चालणार नाही. जे ऑनलाईन ऐकतील त्यांच्यासाठी ही प्रोफेसी आहे. कायम तुमच्या जीवनामध्ये येशू काम करणार. तुम्ही त्याला आवाज द्याल, तो तुमची वाणी ऐकणार. तो तुमच्याकडे एकटक लावून पाहत आहे. इस्रायलचा परमेश्वर पहा झोपत नाही आणि तो डुलकीही घेत नाही, कारण तो तुमचं आणि माझं रक्षण करत आहे. आज देवाने तुम्हाला आणि मला त्याचं काम करण्यासाठी निवडलेलं आहे. आज तुम्ही त्याचं काम करा. आज तो तुम्हाला गिफ्ट असं त्याची 2 धारी तलवार देत आहे. आज तुम्ही त्याला स्वीकारा. आज भारत देश वाईट कामांमध्ये अडकलेला आहे. आज कितीतरी मुलं मुली व्यसनाच्या अधीन आहेत. देव आज तुम्हाला त्यांना सोडवण्याची ताकद देते. मी घोषणा करतो, इथून पुढे तुम्ही मोठे काम करणारे बनाल. परमेश्वर तुमचा उपयोग करणार. तुमच्या मुखावर शब्द देवाचे असणार. तुम्ही जिथं बोलणार तिथून देव काम करणार. तुमचा हात ज्या डोक्यावर जाईल ते शरीर आरोग्याने भरणार. तुम्ही ज्या व्यक्तीसाठी गुडघ्यावर जाणार तो 7 समुद्र का पार असना, परमेश्वर इथून तुमची प्रार्थना ऐकून तिथे त्याला आरोग्य देणार. त्याचे मृत्यू तिथून देव काढणार. तू घाबरू नको. देव म्हणतो, मी तुला सोडवण्याची ताकद ठेवणारा देव आहे. जर मी तुला सोडवलेला आहे तर आज देव अपेक्षा बाळगतो तुम्ही ही कोणाला तरी सोडवणारे बना. मतदानाचा अधिकार आज मिळवा. आज येशू तुम्हाला देत आहे. आज तुम्ही 13वे शिष्य होण्यासाठी तयार आहात. आज तुम्ही देवाचे आहात आणि देव तुमचा आहे. मी घोषणा करतो, येशूच्या नावाने मी तुम्हाला ब्लेस करतो. येशूच्या नावाने मी तुम्हाला ब्लेस करतो. धन्यवाद देतो. जसं येणं सुखरूप केलं तसंच आमचं जाणंही आशीर्वादित करा. सर्वांना सुखरूप घरापर्यंत पोहोचवा. येशूच्याच महान नावात मी मागतो, म्हणून तुम्ही ऐका. आमेन. या आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे राज्य येो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आम्हास दे. जशी आम्ही आमच्या अपराधांची क्षमा केली तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नको, तर आम्हास वाईटांपासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव सर्व वेळ काळ तुझे आहेत. आमेन. देव जो बाप त्याची दया, देव जो पुत्र त्याची कृपा, देव जो पवित्र आत्मा त्याची सहभागिता आपल्या सर्व मंडळी बरोबर, विश्वासणाऱ्यांबरोबर सदा सर्व काळ प्रभू येशू दुसऱ्यांदा येईपर्यंत असो. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू अँड शालोम.